नगर सोलापूर रस्त्यावरील वाळुंज शिवारात पारगाव फाटा येथे सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली आहे। त्यांच्याकडून तलवार, टामी, गज, मिरचीची पूड असा 58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। साईनाथ तुकाराम पवार, आकाश गोरख बर्डे, विशाल पोपट बर्डे, नवनाथ तुकाराम पवार, अमोल दुर्योधन माळी अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याबरोबर एक विधी संघर्षित बालक असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की नगर सोलापूर रस्त्यावरील वाळू शिवारात पारगाव फाटा येथे काही व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले आहेत। त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, फौजदार दत्तात्रय हिंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदेवे, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, सागर ससाणे, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे या पथकानं 8 जानेवारी 2024 रोजी रात्री नगर सोलापूर मार्गावरील रोडवरील वाळुंज शिवार पारगाव फाटा तालुका नगर इथे सापळा लावला। अंधारात रोडच्या कडेला झुडपांमध्ये काही संशयित दबा धरून बसलेले दिसले। पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय। टोळीतील आरोपी साईनाथ पवार व आकाश बर्डे, अरुण बर्डे हे सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्या विरुद्ध राहुरी नगर तालुका, पारनेर, घारगाव पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडून 2 तलवारी, 1 टामी, 4 मोबाईल फोन, नायलॉन दोरी, लाकडी दांडके व मिरची पूड असा एकूण 58,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।